आज आपण तयार करणार आहोत डेअरीमध्ये भेटते तसे एकदम मऊ लुसलुशीत असे पनीर घरच्या घरी। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 लिटर दूध उकळवण्यासाठी ठेवले आहे। इथे मी म्हशीचे दूध घेतले आहे कारण म्हशीच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते। दुधाला छान उकळी आली की लगेचच यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालून घेतला आहे। मोठे 2 चमचे इथे मी घेतला आहे लिंबाचा रस, त्याऐवजी तुम्ही विनेगरही वापरू शकता। हे पहा, इथे आपले दूध छान फाटले आहे। आता एक छोटीशी पाटी घेतली आहे आणि त्यावरती जाळी ठेवली आहे आणि एक सुती कपडा अंथरून घेतला आहे। पांढऱ्या कलरचा सुती कपडा घ्यायचा आहे। त्यावरती ते तयार करून घेतलेले पनीर घालून घेऊया। वरून थोडे थंड पाणी घालून घेऊया, म्हणजे पनीरमध्ये लिंबाचा वास राहतो ना, तो निघून जातो। एका पातेल्यामध्ये थोडे थंड पाणी घेतले आहे, त्यामध्ये असे पनीर थोडेसे बुडवून घेतले आहे आणि छान पिळून घेतले आहे। आता पनीरला छान आकार देण्यासाठी इथे मी ताटावरती एक चाळण ठेवली आहे आणि असे पनीर हाताने पसरवून घेतले आहे। वरतून पोळपाट ठेवूया आणि थोडेसे ओझे ठेवून 1 तास सेट होण्यासाठी ठेवून देऊया। 1 तास झाले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त पनीरला आकार आला आहे, अजिबात पनीर चिरले नाही। कट करून घेऊया। हे पहा, मस्त वड्या पडल्या आहे त्याच्या। एकदम मऊ लुसलुशीत असे हे पनीर तयार आहे। आता बऱ्याच वेळा पनीर तयार करून ठेवल्यानंतर ते वातड येते, त्यासाठी इथे मी डब्यामध्ये पाणी घेतले आहे आणि सर्व पनीर पाण्यामध्ये ठेवले आहे आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे पनीर वातड येणार नाही।